झी 24 तास एक पाऊल पुढे. फू बाई फू म्हणत आपल्या सगळ्यांना खळखळून हसवणारे हेमंत ढोमे आणि प्रियदर्शन या जोडीनं सादर केलेला बादशाह सलीम या जोडीचा हा परफॉर्मन्स पाहूयात. मी बिरबल मनावर लिखलाव. होय होय तोच बिरबल, अकबराचा दोस्त. पण तो अकबर मना विसरलाय. 1960 साली मुंगले आजम केला, मला कटाप केला. नंतर जोधा अकबर केला, मला कटाप केला. पण आता नाही. तुम्हाला त्याचा कारनामा सांगतो. एकदा की नाही जोधा अकबरचं शूटिंग होतं, तो आपला असतोच गोवारीकर भेटला मला म्हणला सध्या कुठं असतोस. मी म्हणलं मी मोकळाच असतोस. तो मला म्हणला पिक्चर मध्ये काम करशील का. तसा मी अकबरला फोन केला. अकबर म्हणला दोघं एकत्रच जाऊ एनडी स्टुडिओला. म्हणून आम्ही कर्जत फास्ट पकडली. कर्जत फास्ट मध्ये बसलो, अशी चालली होती. ठाकूरली स्टेशन आला तर हा अकबर मला म्हणतो मला भूक लागली, थोडं वरे घे. म्हणून मी स्टेशनला उतरलो, वरे घेतलं. माग वळून बघतो तर ट्रेन सुटली. मी पलतोय माझ्या हातात वरे. मी म्हणलं अरे मला वरे घे अकबरा, वरे घे. त्यांनी माझ्या हातातलं वरे घेतलं पण मला वरच नाही घेतलं. असला यो अकब्या. पण आता मला कळलंय की तो फुबाई फू मध्ये स्किट करतो. आता नाही त्याच्या स्किटची वाट लावली ना तर नाव बिरबल बुद्धिसागर लावणार नाही. मला सिनेमात घेत नाही काय. कुठे आज पगार वेलीवर मिळालेला दिसतोय. ऊन गर्मीनं तापलेल्या रेती बंदरावर उघड्या पायानं चालणारा एकला माणूस म्हणजे यो सल्तनत हिंदुस्थानचा बादशाह अकबर हल्या डुल्या पाटील. पण काय ही माझी जिंदगी माझ्या पोरानं एका नाचणार निसंग लपर केलं. कोणती सुमार गली सदा फुली खली वली अरे कोणती अनारकली. आज त्याला जाब विचारत झाली. हसीनो लो मैं आ गया. हुस्न का आशिक हुस्न का दुश्मन अपनी अदाए यारों से जुदा. अला स्लम डॉग सलीम बाबा. कब हो दादूस तू मना बोलवलंस. सलीम मी जे ऐकलं ते खरं आहे का. काय हलू बोल. घाबरून माझा सुरका फाटल. हलू बोल. कमी आवाजात सांग मी ऐकलं ते खरं आहे का. तू त्या ब्रोकोली संग लपड केलंस. ब्रोकोली नाही दादूस, अनारकली. वय मी तिच्याशी लगीन करणार. एक वेळा नाही 100 वेळा करणार. कसला रावच माल हाय तो. मला तिच्या बगर रावच नाही. अरे शब्द जपून वापर. फू बाय फू हाय हे. रावच बोलतस पापलेट सारखा असं सोलून कारीन खवला कारीन तुझं. सलीम जिसका जंजाम ह्या कोगा हंते जो इसका अंजाम क्या होगा जानते हो. दादूस पण तू ऐकून घे. माझं लगीन जर अनारकली संघट नाही लावलंस तर माझ्या बरोबर युद्ध खेळायला तयार हो. हा घे मी दिला तुला चॅलेंज. तू काय मला चॅलेंज देत. अरे मी राजा आहे. मी रोज संध्याकाळी रॉयल चॅलेंज घेते. बापाला म्हणतस नामकुलात अवस्था बघ सौताची. माझी अवस्था तू आधी सावताचा बघ. अरे तुझ्या राज्यातले नवरत्न पळून गेले. आपला मानसिंग काका तिकडे जेल मध्ये खरी फोडते आणि आपला राजपूत काका तिकडे राजस्थान मध्ये वालवंटात 5 रुपयात 1 मिनिटाची फेरी अशी पोरांसाठी उंट चालवते.
आणि आपला तानसेन काका त्याला तो मेघ मल्हार गायला गाऊन गाऊन त्याचा घसा फोरला. तो इतक्या मोठ्याने गात होता की बदा बदा पाऊस पडला. सगळे माणूस ओले चिंब झाले. नंतर सगळ्यांना चिंबोनिया झाला. आता त्याचा घसा इतका गेलाय की सारे गमप मध्ये कोरसला सुद्धा त्याला घेत नाही. आता तो मेघ मल्हार नाही म्हणत, मग रोज रात्री माझ्या संगत मल्हार बार मध्ये पेग भर. आणि बिरबल काकाला तर तू विसरलास. नाव काढू नकोस त्या बिरबलाचं. का रे? काय अरे मी स्टार आहे, जोधा अकबरचा स्टार आहे. अशा फालतू माणसांच्या नादी आता मी लागत नाही. चल. हो का? हा? फालतू माणसं का? तू सौताचा बोला दी सलीम. दादूस, अनारकली संगट माझं लगीन नाही लावलंस तर युद्ध खेळावं लागेल. अरे चल. बर ते जाऊ दे ना. मी काय म्हणतो, घे ना बिरबलला बोलून. बिरबल कशाला पाहिजे? तर बिरबल मला अजिबात नकोय. चल. ठीक आहे, यंतो मी. तकलियोत सगली टकली यो सल्तनत हिंदुस्तान समाज अकबर हल्या डुल्या पाटी इकडे ऐलान करत की त्या सलीम संगाती मी जंग करने के वास्ते तैयार रेडी तैयार आयला. हेलिकॉप्टरला पांढरा झेंडा दे रे. सलीम हेलिकॉप्टर घेऊन आला. पांढरा झेंडा दे रे. कोण आहेस तू? माय नेम इज बराक ओबामा. कुणाचा मामा? बराक ओबामा. हे बघ बारक्या मामा, बराक ओबामा, अमेरिकाच प्रेसिडेंट. असं काहीतरी फासुडेंट मी खात नाही आणि घेत नाही. अकबर, मला सांग, तू कशासाठी युद्ध करतोस? कशासाठी ही लापडी करतोस? युद्ध करू नकोस. घे ना बिरबलला बोलू. कशाला पाहिजे तो बिरबल? जो तो येतो अमेरिकेचा मामा पण म्हणतो बिरबलला बोल. अरे पण तुला काय मिळणार आहे युद्ध करून? हा, मी काय म्हणतो, लग्न काय युद्ध करू नकोस. ते लग्न करून टाक पोरांचं. अरे आवरा मोठा काश्मीर आहे तुझ्याकडे. या रेती बंधन तुला काश्मीर कुठे दिसतंय? अरे हे कसारा आहे. कसाऱ्याच्या घाटात चालली आहे ही लढाई. कसारा? असं कसारा? काय नाही, मी हेलिकॉप्टर मधनं चाललो होतो. तेवढ्यात मला बॉर्डर दिसली. तिथं युद्धाची तयारी चालली होती. माझ्या लक्षात आलं ही इंडो पाक बॉर्डर आहे. अरे मामा, आमच्या देशावरून जाताना तुला लय प्रकारच्या बॉर्डर दिसतील. वर गेलास तर तुला काश्मीर. झी 24 तास एक पाऊल पुढे.